नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर मार्फत तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. आपलं काउन्सिलिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा क्वेश्चन होता रिनीट त्या ठिकाणी घेण्याचं NTA त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. कारण एकदम हायर साईडला त्या ठिकाणी पेपर लीक झाल्याचं ज्यावेळेस निदर्शनास आलेलं आहे त्यावेळेस NTA रिनीट घेण्याचं ठरवलेलं आहे हे आपणास माहीतच आहे. खूप सारे पालक आणि विद्यार्थी चिंतेमध्ये आहेत. रिनीट या ठिकाणी होत आहे तर नवीन तारीख त्या ठिकाणी काय असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन तारीख जी आहे ही जवळपास 21 जून ते 5 जुलै याच्या दरम्यान त्या ठिकाणी जे काही संडे येतील, जवळपास 21 जूनला एक संडे आहे, त्याच्यानंतर 28 जून किंवा 5 जुलैला त्या ठिकाणी रिनीटची एक्झाम त्या ठिकाणी होऊ शकते. साधारणतः 1.25 महिना ते 1.5 महिन्याच्या आसपास त्या ठिकाणी तुमच्याकडे कालावधी असणार आहे. आणि या दरम्यान विद्यार्थ्यांनी फिजिक्स या विषयाची कशी स्टडी केली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जर आपण विचारलं तर मॅक्झिमम विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तर देत असतात की आम्हाला त्या ठिकाणी फिजिक्स हा जो विषय आहे हा अवघड त्या ठिकाणी जातो. आता खरंच फिजिक्स हा विषय अवघड आहे का? तर अवघड हा विषय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी फिजिक्सची क्वेश्चन प्रॅक्टिस त्या ठिकाणी कमी करतात. कारण फिजिक्स हा जो काही विषय आहे हा ऍप्लिकेशन बेस्ड विषय आहे. फिजिक्समध्ये तुम्ही प्रत्येक चॅप्टरमध्ये फॉर्म्युला त्या ठिकाणी शिकतात आणि फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी तुम्ही शिकत नाही. जर हे तुम्ही केलं नाही तर तुमचा फिजिक्समध्ये स्कोअर वाढणार नाही. फक्त फॉर्म्युला येऊन त्या ठिकाणी काही होत नाहीये. तर विद्यार्थ्यांनी त्या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन प्रॅक्टिस केली पाहिजे. त्या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन शिकलं पाहिजे. जे विद्यार्थी ऍप्लिकेशन शिकतात ना त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय त्या ठिकाणी सोपा जातो. आता बरेच विद्यार्थी काय चूक करतात फिजिक्सचा स्टडी करत असताना, तर बरेच असे विद्यार्थी मी बघितलेले आहे जे विद्यार्थी म्हणतात संपूर्ण फिजिक्स आमचं झालेलं आहे तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना स्कोर येत नाही. याचं रिझन काय आहे? म्हणजे फक्त क्लास नोट्स रीड करून तुम्ही स्कोर घेऊ शकता का नीट सारख्या नॅशनल लेवलच्या एक्झाम मध्ये? तर 100% नाही. जर तुम्हाला फिजिक्स मध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर त्या ठिकाणी फक्त क्लास नोट्स रीड करून चालणार नाही, फक्त फॉर्म्युला रीड करून चालणार नाही. कारण जर तुम्हाला फॉर्म्युला येत असेल आणि फॉर्म्युला बेस्ड जर क्वेश्चन आला तर तुम्ही तो त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. परंतु होतं काय की थोडंफार ट्विस्ट जर त्या क्वेश्चन मध्ये असेल तर तुमच्याकडून तो क्वेश्चन चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि बरेच विद्यार्थी हेच करतात. 100% क्लास नोट्स असे मॅक्झिमम विद्यार्थी आहेत. त्यांना आपण विचारलं फिजिक्सचे किती चॅप्टर बाकी होते तर ते सांगतात जवळपास संपूर्ण चॅप्टर मी रीड केलेले होते. तरी सुद्धा फिजिक्समध्ये 70 पेक्षा जास्त स्कोअर करता आलेला नाहीये किंवा 80 पेक्षा जास्त स्कोअर करता आलेला नाहीये. तर असं का होतं? पहिलं रिझन आहे फक्त क्लास नोट्स रीड करणं चुकीचं आहे. क्लास नोट्स रीड करायचेच आहे, त्याच्याबरोबर फॉर्म्युला त्या ठिकाणी रिवाइज करायचेच आहे, पण क्वेश्चन प्रॅक्टिस ही खूप महत्वाची त्या ठिकाणी असते. बरेच विद्यार्थी फक्त क्लास नोट्स रीड करतात, फॉर्म्युलाचं रिव्हिजन त्या ठिकाणी करतात. फक्त क्लास नोट्स आणि फॉर्म्युला रिव्हिजनने स्कोअर करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन सुद्धा त्या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. ओके. कारण होतं काय की क्वेश्चन मध्ये जर ट्विस्ट आला तर तुमच्याकडून तो क्वेश्चन चुकण्याची शक्यता असते. विद्यार्थी मित्रांनो, आता 3 वेळेला तुमची एक्झाम त्या ठिकाणी झालेली होती, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ती कॅन्सल झालेली आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फिजिक्सचा जवळपास संपूर्ण चॅप्टरचा स्टडी त्या ठिकाणी केलेला आहे, पूर्ण टॉपिक कव्हर केलेले आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण फॉर्म्युले तुम्ही अजूनही विसरलेले नाही आहात. एक अर्धा फॉर्म्युला तुम्हाला येत नसेल त्याचं रिव्हिजन करा. ओके, फॉर्म्युले रिवाइज करा. इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्ही त्या ठिकाणी रिवाइज केल्या पाहिजे. जे तुमचं सेक्शन वीक आहे, जो एरिया वीक आहे, त्या एरियावर तुम्ही त्या ठिकाणी फोकस केलं पाहिजे. त्याच्यावर क्वेश्चन प्रॅक्टिस त्या ठिकाणी केली पाहिजे. आता बरेच विद्यार्थी आहेत जे क्लास नोट्स प्लस क्लासमध्ये जे काही क्वेश्चन्स घेतात तेवढं केले तर सफिशियंट आहेत का? तर चांगल्या रीतीने तुम्ही क्लास नोट्स केल्या आणि त्यामध्ये जे काही घेतलेले क्वेश्चन्स आहेत
तर तेवढं जरी केलं तरी सुद्धा 100 पर्यंत तुम्ही सहज त्या ठिकाणी जाऊ शकता. परंतु 100 120 पेक्षा जर जास्त स्कोर करायचा असेल तर क्वेश्चन प्रॅक्टिस त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लास नोट्स तुम्ही रीड केलेले असेल, फॉर्म्युला तुम्हाला संपूर्ण येत असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर 100% त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी तुम्ही कमीत कमी 45 ते 50 क्वेश्चन नीट पर्यंत जेव्हा केव्हा आपली डेट येईल त्या दिवशीपर्यंत कमीत कमी रोज रेग्युलर 45 ते 50 क्वेश्चन फिजिक्सचे सॉल्व्ह केले पाहिजे. कारण बरेच विद्यार्थी आता सध्याला काय चूक करतात, किंवा ज्यावेळेस 3 मेला नीट होणार होती त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी काय चुका केलेल्या आहेत, फक्त क्लास नोट्स रीड त्यांनी केलेल्या आहेत, फॉर्म्युला रिवाइज केलेला आहे आणि फक्त एवढीच प्रिपरेशन करून ते नीट साठी गेलेले होते. आणि आपण बघितलं असेल त्याचा रिझल्ट काय भेटला, 100 पेक्षा जास्त स्कोर तुम्हाला नाही करता आला. खूप सारे अशी उदाहरणं आहेत आणि त्यापैकी तुम्ही सुद्धा काही जण असू शकतात. तर आता करायचं काय आहे, जर तुम्हाला क्लास नोट्स येत असेल, फॉर्म्युला येत असेल तर क्वेश्चन प्रॅक्टिस करा. आणि त्या क्वेश्चन प्रॅक्टिस मधून तुम्हाला नवीन काय शिकायला भेटतंय ते तुम्ही त्या ठिकाणी ओळखा. आणि क्वेश्चन प्रॅक्टिस करताना नवीन शिकायला जे काही भेटलेलं आहे ते नोटबुक मध्ये त्या ठिकाणी जिथे कुठे जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला लिहून काढायचं आहे. त्याचबरोबर क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये जे काही क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होत नाहीये ते क्वेश्चन्स तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. होतापर्यंत त्याचा आन्सर जे आहे किंवा त्याचं जे काही सोल्युशन आहे हे बघू नका. होतापर्यंत 10 मिनिटं एका क्वेश्चनला लागले चालेल, स्वतः त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जे क्वेश्चन्स तुम्हाला येत नाहीये. आणि शेवटी जर आलेच नाही तर तुम्ही सोल्युशन त्याचं बघू शकता. बरेच विद्यार्थी काय करतात की क्वेश्चन प्रॅक्टिस करत असताना जे क्वेश्चन्स त्यांना आले नाहीयेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विद्यार्थी त्याचं सोल्युशन त्या ठिकाणी त्या बुक मध्ये बघतात आणि त्यामुळे कुठंतरी पाहिजे तेवढं जे काही कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांची ती त्या ठिकाणी होत नाहीये. तर फिजिक्स मध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. फक्त सॉल्युशन बघून जमत नाहीये किंवा फक्त क्लास नोट्स आणि क्लासमधील क्वेश्चन करून सुद्धा चालत नाहीये. तर क्लास नोट्स प्लस क्वेश्चन प्रॅक्टिस हे दोन्हीचे सांगड त्या ठिकाणी खूप महत्वाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, नीट एक्झाम म्हणलं तर ही एक्झाम टाइम मॅनेजमेंटची एक्झाम आहे. आता 3 मेला सुद्धा तुम्ही बघितलं असेल बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणायचे की फिजिक्स मध्ये आम्हाला वेळ पुरला नाही, बायोलॉजी लेंदी होता आणि त्यामुळे बायोलॉजीला जास्त वेळ लागला. काही विद्यार्थी म्हणतात बायोलॉजी खूपच इझी होता. बायोलॉजी इझी होता परंतु बायोलॉजी इझी असून फक्त फायदा नव्हता. बायोलॉजी कमीत कमी 40 मिनिटापर्यंत तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं होतं आणि उरलेला वेळ त्या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये देणं गरजेचं होतं. जर तुम्ही 1 तास 20 मिनिटं बायोलॉजीला घेतली असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल बायोलॉजी सोपा आहे तर तुमच्यासाठी बायोलॉजी सोपा विषय नाहीये जरी तुम्ही स्कोअर केलेला आहे. कारण नीट ही एक्झाम टाइम मॅनेजमेंटची एक्झाम आहे. नीट मध्ये अॅक्युरेसी आणि टाइम मॅनेजमेंट ज्या विद्यार्थ्याला जमतं तोच विद्यार्थी नीट मध्ये सक्सेस होतो. आता टाइम मॅनेजमेंट जर साध्य करायचं असेल त्यासाठी एकच उपाय आहे, रिव्हिजन आणि क्वेश्चन प्रॅक्टिस. जे विद्यार्थी क्वेश्चन प्रॅक्टिस आणि रिव्हिजन या गोष्टीवर फोकस करतात ते विद्यार्थी नीट मध्ये त्या ठिकाणी 100% सक्सेस होतात. हे आपण बघितलेलं आहे. फक्त क्लास नोट्स रीड करून चालत नाही, त्यासाठी क्वेश्चन प्रॅक्टिसची सांगड असणं खूप गरजेचं आहे. विशेषतः फिजिकल केमिस्ट्री असेल आणि फिजिक्स सारख्या विषयामध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. क्वेश्चन प्रॅक्टिस मधून तुम्ही त्या ठिकाणी तुमची कन्सेप्ट बिल्डअप केली पाहिजे. कारण सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला फिजिक्सचे सर्व फॉर्म्युले क्लास नोट्स त्या ठिकाणी तुम्ही पाठांतर केलेले आहे सर्व फॉर्म्युले. त्यामुळे तुम्ही आता परत तेच फॉर्म्युले जे तुम्हाला येत आहेत ते रीड करण्यापेक्षा त्यांचं पाठांतर करण्यापेक्षा क्वेश्चन प्रॅक्टिस कर भर देऊन जे काही कन्सेप्ट आहेत ते बिल्डअप करण्याचा प्रयत्न करा आणि चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करा. रिनीट ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि चांगला स्कोर तुम्हाला कसा करता येईल. 3 मेला जो काही स्कोर आलेला होता त्यामध्ये 30-40 मार्क्स जर एखाद्या विद्यार्थ्याला समजा 70 मार्क्स आलेले असेल फिजिक्समध्ये, काहींना 100 स्कोर जर आलेला असेल तर 100 पासून 150 पर्यंत कसं जाता येईल किंवा 140 पर्यंत कसं जाता येईल, म्हणजे नाही काही तर 30-40 मार्क कसे वाढवता येईल याकडे तुम्ही त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आणि जर तुम्हाला स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल फिजिक्स सारख्या विषयामध्ये तर फॉर्म्युला रिव्हिजन आणि त्याचं ऍप्लिकेशन जे की तुम्ही फक्त क्वेश्चन प्रॅक्टिस मधून शिकणार आहात हे करणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये कोणते क्वेश्चन आहे ते क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.